यवतमाळ शहरात व ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याबाबत कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरक कंपनी मर्यादित यांना मागील अनेक दिवसांपासून यवतमाळ शहर व ग्रामीण भागामध्ये वेळी अवेळी सतत वीज पुरवठा कोणतेही कारण नसताना खंडित होत आहे व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याबाबत त्यांना घेराव घालून 3 दिवसांच्या आत त्वरित कारवाई करावी अन्यथा गाठ मनसेशी आहे अशा आशयाचे निवेदन मनसे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर व मनसे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमित बदनोरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना निवेदन देऊन 3 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। शहरातच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि हे विद्युत पुरवठा का खंडित होत आहे याचे प्रमुख कारणे याच्यामध्ये आम्ही नमूद केलेले आहे। त्याबद्दल कार्यकारी अभियंता यांच्याशी सविस्तर चर्चा सुद्धा करण्यात आली, त्यांना घेराव सुद्धा आज घालण्यात आला। त्याच्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे झाडांची कटाई झालेली नाही आणि शहरभरमध्ये पसरलेल्या वायफाय आणि प्रायव्हेट केबल नेटवर्कच्या जे जाळे आहे ते सुद्धा त्याच्यासाठी प्रमुख कारण आहे। त्यासाठी त्यांनी 3 दिवसाच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेले आहे आणि जर त्यांनी 3 दिवसाच्या आत कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे हा विषय हाताळेल असं अल्टिमेटम त्यांना देण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ।